नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, 2-3 दिवस मी थोडं ट्रॅव्हलिंग करत आहे, पण मी मेक शुअर करेल की तुमच्यापर्यंत इम्पॉर्टंट न्यूज ह्या टायमामध्ये पोहोचल्या जातील. नक्की US आणि चायनाच्या डीलमध्ये इंडियाला प्रॉफिट होणार की नुकसान होणार हे आपण आज समजून घेऊया. तसेच बिग कंपनीज लाईक टाटा स्टील, एअरटेल इंडिया यांचे रिझल्ट्स आलेले आहेत तेही आज आपण जाणून घेऊया आणि उद्या मार्केट कसे असेल हेही आज आपण समजून घेऊयात. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, आजची पहिली न्यूज आहे चायना आणि USA समिट बद्दल. तर मित्रांनो, चायना आणि USA मीटिंगचे इम्पॅक्ट हे मीडियम असल्यामुळे त्याचा फारसा इम्पॅक्ट हा इंडियावर होणार नाहीये. चायना आणि USA डील ही लिमिटेड असणार आहे. चायनाने फक्त 200 बोईंग जेट्स ऑर्डर केलेले आहेत USA कडून. तर मित्रांनो, चायना जे कमी दरामध्ये जे गुड्स विकते त्याचा इम्पॅक्ट इंडिया मार्केटवर होणार नाही. त्यामुळे आपले टेक्स्टाईल मार्केट, आपले केमिकल मार्केट हे सेफ असतील. आणि त्यामुळेच मित्रांनो, इंडियन IT सेक्टर आणि इंडियन फार्मा सेक्टर जे सर्वात जास्त एक्सपोर्ट करतं त्याला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टाटा स्टील बद्दल. तर टाटा स्टीलने आपला Q4 FY26 निकाला जाहीर केलेला आहे आणि नंबर्स ॲब्सोल्युटली शॉकिंग आहेत. मित्रांनो, कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट ॲट्रिब्यूट टू ओनर्स हा तब्बल 124.9% वाढून तो 2,925 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचं मित्रांनो कारण एकच आहे की इंडियन ऑपरेशन मधले हायर व्हॉल्युम्स आणि त्यासोबतच मित्रांनो त्यांना बेटर प्रोडक्ट मिक्स सुद्धा भेटलेला आहे आणि फेवरेबल स्टील प्राइसेस सुद्धा त्यांना मार्केट मधून भेटत आहे. आणि जसं की मित्रांनो आपण आधी पण डिस्कस केलेलं आहे, इंडिया हा स्टील एक्सपोर्टमध्ये नंबर 1 देश सध्या आहे आणि याचंच कुठेतरी बेनिफिट हे टाटा स्टीलला भेटत आहे. तर मित्रांनो, हिंडाल्कोने सुद्धा आपला निकाल जाहीर केलेला आहे. तर आदित्य बिर्ला ग्रुप फ्लॅगशिप हिंडाल्को इंडस्ट्रीजने Q4 FY26 चा शानदार निकाल दिलेला आहे. त्यांचा नेट प्रॉफिट हा 66.4% मागच्या वर्षीपेक्षा वाढलेला आहे आणि त्यांचा रेव्हेन्यू सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा 16% वाढलेला आहे. तसंच मित्रांनो, BHEL ने सुद्धा चांगला टर्न अराउंड दाखवलेला आहे. त्यांचा EBITDA हा दुप्पट होऊन 1,754 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तसेच रेव्हेन्यू हा मागच्या वर्षीपेक्षा 37% वाढून तो 12,310 कोटीवर पोहोचलेला आहे. तसेच त्यांचा नेट प्रॉफिट सुद्धा मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा 155% वाढलेला आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने Q4 FY26 निकाल जाहीर केलेला आहे मित्रांनो आणि त्यांचा कॉन्सोलिडेटेड रेव्हेन्यू हा मागच्या वर्षीपेक्षा 7.2% वाढून तो सध्या 1,05,447 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. पण त्यांचा नेट प्रॉफिट हा मागच्या वर्षीपेक्षा 31% वाढून तो 5,783 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, JLR ची रिकव्हरी चालू आहे कारण त्यांच्यावर सायबर अटॅक झाला होता आणि त्यामुळेच शेअरमध्ये 8% रॅली आपल्याला दिसून आलेली आहे. तर मित्रांनो, भारती एअरटेलने सुद्धा त्यांचे निकाल जाहीर केलेले आहेत आणि त्यांचा क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट हा 10.5% त्यांचा नेट प्रॉफिट हा वाढलेला आहे. तसेच ARPU म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर सुद्धा 5% मागच्या वर्षीपेक्षा वाढलेला आहे आणि ARPU आता भारती एअरटेलचा 257 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि मित्रांनो, भारती एअरटेलने डिव्हिडंड सुद्धा 24 रुपये पर शेअर डिक्लेअर केलेला आहे आणि मी नक्कीच बोलेल की भारती एअरटेल हा खूप स्ट्रॉंग शेअर आहे आणि तुम्ही लॉंग टर्म तो नक्कीच होल्ड करू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन डिफेन्स सेक्टर बद्दल. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे की इंडिया फ्लॅग असलेल्या एका जहाजावरती ओमानमध्ये ड्रोन अटॅक झाला होता आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा इंडियाच्या डिफेन्स सेक्टरवर नक्कीच होऊ शकतो. तर मित्रांनो, फायनान्शियल 27च्या बजेटमध्ये डिफेन्स कॅपिटल आउटले हा 2.8 लाख कोटीवरून वाढण्याची शक्यता आहे आणि नेव्हीला यामध्ये प्रायोरिटी भेटू शकते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मॅचडॉकच्या शेअरवर नक्की बारीक लक्ष ठेवा कारण तो शेअर चांगला तुम्हाला रिटर्न देऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. जर कोणती न्यूज मिस झाली असेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ती नक्की कव्हर करेल आणि जेणेकरून तुम्हाला सोमवारी मार्केट सुरू होण्याच्या अगोदर प्रॉपर सगळ्या बिझनेस न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला न्यूज ह्या इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.